मंडळी, कोकणातली समुद्र किनाऱ्यावरची तुम्ही गावं बघितली असतील, खाडीतली गावं बघितली असतील, पण नारळाच्या झाडामध्ये, सुपारीच्या, फणसाच्या झाडामध्ये लपलेलं सुंदरसं गाव तुम्हाला बघायचंय. चला दाखवतो. आसुद गाव, एवढं सुंदर गाव मी आजपर्यंत पाहिलं नाही. इथे मिळतो मोकळा श्वास, शांती आणि खरी निसर्ग संपत्ती. दापोली पासून काही अवघ्या मिनिटावर म्हणजे 6 किलोमीटर अंतरावर आपण या गावात येऊन पोहोचतो. इथे सगळ्यात भारी म्हणजे पाटातून पाणी वाहून नेण्याची सिस्टम तुम्ही पाहिली आहे का? तर इथे प्रत्येकाला असं सिस्टमॅटिक पाण्याची वाट करून दिलेली, जे की नदीतनं पाणी येतं आणि हे पाणी तिथं मगाशी 12 वाजेपर्यंत तिकडे पाणी चाललं होतं. आता या साईडला पाणी चाललंय, म्हणजे या बागेला पाणी दिलं जातं. हे असे पाण्याचे पाट बनवले आहेत. याच पाटाने प्रत्येक शेतीला ठरवलेल्या वेळेनुसार पाणी दिले जाते. ही कल्पनाच भारी. इथे आहे नारळी, पोपळी, फणस, आंबा, सुपारी, जाम, मसाल्यामध्ये मिरी, लोंग यांची एकाच ठिकाणी एवढी सारी झाडे. याच गावात असणारं केशवराज मंदिर. गावातून मंदिराकडे जाणार रस्ता म्हणजे कोकण स्वर्ग. रस्त्यात लागतो केशवराज पूल. हा ओलांडून 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो या मंदिरात. अतिशय जुनं मंदिर आणि इथे मिळते आत्मिक समाधान. आणि हो, तुम्ही गावात जावं एकदा आणि मग मला सांगा हे किती खरं आहे. मी ना रिकमेंड करेल की तुम्हाला या गावामध्ये यायलाच पाहिजे, गावामध्ये फेरफटका मारायलाच पाहिजे. इतकं सुंदर गाव आहे.